श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आणि श्रीदेवी प्रसन्न आपल्याकडे आहेत. धमाल जोडी. आणि पहिल्यांदाच आम्ही ऑनस्क्रीन तुम्हाला बघणार आहोत कपल, ॲज अ कपल. आणि हे कपल आम्हाला खूप आवडतंय, आम्ही बघतोय तसं. पहिला प्रश्न असा की जेव्हा सिद्धार्थ बरोबर आपण काम करतोय, जेव्हा सिनेमा येतो, कोण काम करणार आहे कळतं, पहिली रिॲक्शन सईची काय होती? खरी खरी सांगू, बापरे हे कसं होणार, ह्याचं कारण सिद्धार्थ सांगेल का. मला असं आलं की अच्छा बर बर असं. तर याचं कारण हे आहे की इतकी वर्ष जे आम्ही एकमेकांना ओळखतो त्या वर्षांमध्ये एकमेकांची इतकी रूपं पाहिलेली आहेत, एकमेकांचे एवढे किस्से पाहिलेले आहेत. लोक ऐकतात, मी पाहतो समोर घडताना. आणि काहीही सांगण्यासारखी ही व्यक्ती आहे, म्हणजे वाटेल ते सांगू शकतो. जिच्याशी आपण आपल्या लव्ह स्टोरी शेअर करतो तिच्याबरोबर लव्ह स्टोरी करणं हे किती डिफिकल्ट असू शकतं. आणि खरंच हे झालं की म्हणजे आता डोळ्यात डोळे घालून बघायचंय, हात धरून चालायचंय समुद्रकिनारी, हिच्याबरोबर कसं करू. ही मला शेवटचं ही जर का माझ्याशी कॅमेऱ्यावर बोलली असेल तर ते चड्डीत राहायचं बोलली आहे. आणि आता जाऊ दे, आता मी वेगळं पण हे कसं होणार आहे. आणि त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस होते ते पहिले 2 दिवस झाले. आमच्या विशालला म्हणजे दिग्दर्शकाला आम्हाला येऊन सांगावं लागलं की मित्र नाही, आता मैत्री खूप छान, मला आवडतीये मैत्री तुमची, मस्त आहे, हँगआउट करा नंतर, आत्ता प्रेम हवंय डोळ्यामध्ये. आणि मग नंतर खूप मोठाले श्वास घेतल्यानंतर जेव्हा आम्ही एकमेकांकडे प्रेमाने बघितलं, त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आमचा एक खूप असा एक रोमॅन्टिक किसिंग सीन आहे. त्याच्यानंतर आम्ही बोलतच नव्हतो एकमेकांशी. त्याच्या आधीही बोलत नव्हतं, त्याच्यानंतरही आम्ही बोललोच नाही एकमेकांशी. नेक्स्ट डे सकाळी कॉफीला भेटलो तेव्हा जरा चर्चा केली. नो, वी आर नॉट गोइंग टू टॉक अबाउट दिस. काल काय झालं त्याबद्दल आपण नाही बोललो, कारण हे खूप डिफिकल्ट होतं यार. पण याला तुम्ही या सीनला, हा सीन करायला तुम्ही आधी डिनाय केलं नाही यार, आम्ही खूप कसं, म्हणजे आता वी टूक इट ॲज अ चॅलेंज. म्हणजे हे इंटरेस्टिंग पण होतं की तुम्ही ऍक्टर आहात ना शेवटी. मित्र असलं तरी तुमच्या स्क्रिप्ट जी डिमांड करते त्याला तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे आम्ही करणार नाही किंवा करू शकत नाही. रादर वी सॉ इट एज अ चॅलेंज. की कित्येक वेळेला विशालला येऊन आम्हाला सांगायला लागायचं की तुम्ही खूप टची फिली वागताय, तसं करू नका. कारण मी आणि सिद्धे आम्ही अशी मैत्री आहे ना, तर ते त्याला खूप कट डाऊन करायला लागलं, त्याला खूप शेप द्यायला लागला. तर ती सगळी मजा होती, पण त्यातनं खूप शिकायला पण मिळालं. नाही, आणि मला इथे विचारायचं आहे, आत्ता हा एक म्हणाला बोलता बोलता की जिच्यासोबत आपण आपल्या लव्ह स्टोरीज शेअर केल्या तिच्यासोबत आपण रोमॅन्टिक सीन द्यायचे. मला मिताली सोबतची ह्याची लव्ह स्टोरी ह्याने कशी शेअर केली होती तुझ्यासोबत? हिनं पकडलीच होती. शेअर कुठे, हिनं इंस्टाग्रामवर एक मी सेल्फी टाकला होता दोघांचा, तेव्हा खरं तर काहीच नव्हतं. तेव्हा असा एक मला मेसेज आला होता. म्हणलं झालं आता, हे कळलेलं आहे. नाही, पण एक असतं ना की आपला जवळचा एक मित्र असतो आणि तो जेव्हा अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्याविषयी कळतं तर थोडं वेगळं बोलणं होतं आपलं. आपण त्याला थोडंसं तू पक्का आहेस ना, तू विचार केलाय, असं अशी बोलणं होतं एक सिरियस लेवलवर. तसं तुमचं बोलणं झालं होतं का? खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते मी. जेव्हा मिताली आणि ह्याचा फोटो बघितला तेव्हा मला असं झालं की ही का, ते मी सांगते. मिताली आणि मी अनुबंध नावाच्या सिरियलमध्ये काम केलंय आणि आय हॅव सीन हर ॲज अ किड. म्हणजे 10-12 वर्षाची मिताली मी पाहिली आहे. आणि मला असं झालं की हा काय कोइन्सिडन्स आहे की सिद्धार्थ आणि मितालीचं कसं जमलं, कुठे जमलं. पण हो, कसं आहे माहिती आहे का, मित्रांच्या बाबतीत असं असतं ना, तू खुश आहेस ना, बस मला बाकी काही नको. तर ते सिद्धार्थच्या बाबतीत पण माझं नेहमीच आहे. म्हणजे उद्या तो काही पाप जरी करून आला तरी मी त्याला पाठीशी घालेन, एवढं माझं प्रेम आहे त्याच्यावरती. किंवा तुला ओके वाटलंय ना हे, हां मग ठीक आहे, आय एम विथ यू.
अशी मैत्री असल्यामुळे मी फार प्रश्न विचारले नाहीत, कारण आय न्यू मिताली. तेव्हा ती लहान असली तरी सुद्धा एक माणूस कळतोच की आपल्याला. त्याच्यामुळे काही प्रश्न विचारले नाहीत, फक्त खुश आहेस ना आणि नक्की आहे का असं विचारलं. म्हणजे हेच फायनल आहे का असं विचारलं. पुढचा प्रश्न असा, श्रीदेवी प्रसन्न. श्रीदेवी कॅरेक्टर आहे, श्रीदेवीशी तसा संबंध नाहीये, पण सिनेमाचा संबंध आहे. आणि अशा पद्धतीची स्क्रिप्ट जेव्हा आपल्याकडे येते आणि आपल्याला यार आपण ॲक्टिंगच करतोय, पण आता सिनेमाच पूर्ण तसा त्याने भारलेला आहे आणि भरलेला आहे. तुमचे सीन आहेत ना, आम्ही पाहिले तर मॅट्रिमोनियल साईटवर हे सगळं जुळते. बेसिकली सई मॅट्रिमोनियल साईटवर जे लग्न जुळतात यावर किती बिलीव्ह करते आणि त्या अनुषंगाने तू कसा विचार करतेस, आणि सिनेमात जे तुम्ही अनुभवलात सिनेमाच्या आणि मॅट्रिमोनियल साईटवर कशी लग्न जुळतात त्याविषयी पण मला सांग. मला असं वाटतं की या आयुष्यामध्ये काहीही होऊ शकतं, म्हणजे आपण कुठलीच पॉसिबिलिटी कधीच डिनाय करू नाही शकत. त्यामुळे मॅट्रिमोनीवरती कोणी मिळूही शकतं, कोणी नाहीही मिळू शकतं. आणि म्हणजे इट्स लाईक अ डेटिंग ॲप ओनली ना, की तुम्ही काहीतरी एक पर्पज घेऊन तिथे येता. आणि मी भरपूर लग्न जुळलेली पण पाहिली आहेत मॅट्रिमोनी साईटवरून, पण मी स्वतः तो अनुभव नाही घेतला आहे. प्रश्न काय होता? तुझं काय मत आहे? मॅट्रिमोनियल साईटवर लग्न जुळतात तू बोललीस म्हणजे हो, पॉसिबिलिटीज. सिनेमातलं मॅट्रिमोनियल साईट तुमचं ते तुम्ही किती एन्जॉय केलं? सिनेमामध्ये ना श्रीदेवीच्या कॅरेक्टरला प्रेशर आहे, कारण तिची बॉलिवूड थीमची फॅमिली आहे. म्हणजे नावं जरी फिल्मी असली तरी त्यांचं वागणं फिल्मी आहे का, तर हो तेही आहे. म्हणजे त्यांना एकत्र सिनेमे बघायला आवडतात, बसून जुने जुने सिनेमे ते बघत असतात. मग ते सिनेमे बघताना डायलॉग्सच म्हणतील, आणि हे एक मेंबर करणार नाही, सगळे मेंबर्स करणार, सगळ्या वयोगटातले. अशी तिची फॅमिली आहे. त्यामुळे तिला अशी धाकधूक आहे की जो नवरा किंवा जो मुलगा आपल्या आयुष्यात येईल त्याला हे सगळं कसं वाटेल, किंवा तो हे सगळं एक्सेप्ट करेल का, असं तिचं प्रेशर आहे. त्याच्यामुळे छान आहे श्रीदेवी आणि तिची फॅमिली आणि त्यांची गोष्ट. आणि लाईक आय सेड की कुठलीच पॉसिबिलिटी आपण डिनाय नाही करायला पाहिजे आयुष्यात. कधी काही कसंही घडू शकतं, घडायचं असेल तेव्हा. करेक्ट. मला पुढचा प्रश्न असा, एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये की वडील मुलाला सांगतात, बाबा टक्कल पडायच्या आधी लग्न करी. करेक्ट. तुला म्हणजे आईने लग्नाचं एक वय होतं ना, घरामधनं बोलतात ना, कदाचित तू अगदी योग्य वयात लग्न केलंस, पण तरी पण असतं ना जरा लग्नाविषयी आपण जे बोलतो, अशा गोष्टी कधी ऐकायला मिळाल्यात तुला? नसतील मिळाल्या, पण तरी लग्नाविषयी काय ऐकायला मिळालं? माझ्या आईला बघायचंच होतं मी लग्न माझं झालेलं. आणि म्हणजे कॉलेज संपल्यापासूनच एक साधारणपणे तिची इच्छा होती. हो, तिला आवडायचं माझ्या पोराचा संसार विंसार. अरे पण काही घडत नाहीये इकडे, ते तिला कसं समजावून सांगू मी. हो, तर ऑनस्क्रीन खोटारडा बोलतीये. अरे मग काय यार, आणि तू ऑनस्क्रीन खोटं बोलतोयस. अजिबात नाही. सो मला तुझ्या आयुष्यात काही घडत नाही असं कधीच घडलेलं नाही सध्या, त्यामुळे खरं बोल. नाही, काही कालावधीसाठी काहीच घडलं नाही, ठराविक 2-3 महिन्यासाठी. तेव्हा नाही, पण आईनी म्हणजे कधी अशी काही ती मागे लागली नाही. तिचं फक्त म्हणजे तिचं असं सिरियस वालं आहे की म्हणजे लग्न करायचं असेल तर प्रेमात पडा वाला हा तिचा झोन होता. आणि मग लग्न झाल्यानंतर ते जे आधी एक माझा मुलगा जे होतं ते लग्न झाल्यानंतर मग माझ्या मते ती जरा बॅकफूटला गेली की आता हा ह्याचा हा बघेल. तर म्हणजे हा झोन होता. लग्नाविषयी म्हणजे आता तुमच्या जेवढे आम्ही डायलॉग्स ऐकतोय, कंपॅनियनशिप आणि हे सगळं जे तुम्ही दोघे एकमेकांमध्ये शोधत असता, सई त्या कंपॅनियनशिपचा विचार कसा करते की एक्झॅक्टली मुलगी म्हणून पाहताना, की जे तुम्ही आता सिनेमातनं आम्ही ऐकतोच आहोत की काय तुम्ही एक्झॅक्टली बघायला हवं, काय तुम्ही कशा पद्धतीनं मुलगी बघताय, पण सई कसा विचार करते? थोडक्यात तुला कसा मुलगा हवा? नाही, मुलगा नाही, त्या एकंदरीत ज्या तुला कोणाचंही करतात त्या कंपॅनियनशिपकडे तू कसं पाहत? मला असं वाटतं की शोधून सुद्धा उरतं ना तशी पर्सनॅलिटी पाहिजे. म्हणजे 60 वर्ष जरी त्या माणसाबरोबर जगलो तरी त्याचे नवीन नवीन गुण
अजून 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 काय म्हणूया समोर आले पाहिजेत असं कोणीतरी, किंवा अशी कंपॅनियनशिप पाहिजे, किंवा अशी कंपॅनियनशिप पाहिजे ज्याच्याशी तुम्ही एनिथिंग अंडर द सन बोलू शकता. म्हणजे जनरली मी हे ऑब्झर्व केलं आहे की लग्न झालेल्या मुलं मुली आपापल्या स्पाउसेस समोर वेगळे असतात, त्यांच्या फ्रेंड्स समोर वेगळे असतात. तर हे मला फार सेटिंग नाही आवडत. मला असं वाटतं की जे आहे ते शिस्त ते दिसतं हे सगळीकडेच असावं. आणि कंपॅनियनशिपमध्ये इंडिव्हिज्युअलिटीला पण प्रेफरन्स दिला गेला पाहिजे, की तो माणूस यायच्या आधी माझं एक जग होतं, ते जग तसंच कायम इंटॅक्ट राहिलं पाहिजे, तसंच त्याचंही कायम इंटॅक्ट राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं स्पेस पण खूप तितकीच महत्त्वाची आहे. मला असं वाटतं स्पेसमुळे तुम्हाला एक एक उत्सुकता, ओढ कायम जिवंत राहते असं मला वाटतं. तो ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन म्हणजे कंपॅनियनशिप असं मला वाटतं, म्हणजे सईला वाटतं. नाईस. हे बघा, मी आत्ताच सांगतो, माझ्याकडे माईक आहे. सॉरी सॉरी मला दोघी तुम्ही कंटिन्युअसली माईक देताय. माझ्याकडे इथे एक माईक आहे. हा, ओके. हा, कंपॅनियनशिप मी पण सांगायचं. मी आणखीन एक जोडून फक्त विचारेन, मिताली सोबत लग्न होताना, जसं आता मी सिनेमात पाहतोय, तू इतकं मुली पाहताना पण आम्हाला दिसतोयस, तिला पाहिलं, हा, इतक्या मुली पाहताना दिसतो, असं होतं प्रत्येकाच्या बाबतीत लग्न जुळताना. जेव्हा आपण अरेंज मॅरेजच्या ह्याने विचार करतो तेव्हा आणि लव्ह मॅरेज मध्ये, दोन्हीकडे दोन्हीकडे, ओके, कारण आपण काहीतरी शोधत असतो. हा, सो ते मला सांगशील रिअल लाईफ मधलं, की तिच्या बरोबर जेव्हा तुला वाटलं यार कुठेतरी क्लिक होतंय, तेव्हा तुझे विचार त्यावेळी चाललेले, आणि सिनेमात जे तू करतोस त्याविषयी आम्हाला अर्थात सिनेमाविषयी ऐकायला आवडेल. 3-4 प्रश्न एकाच ह्याच्यात विचारलेस मला. तर मी पहिले कंपॅनियनशिप बाबतीत सांगतो. माझ्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट आहे की माझ्या पार्टनरचा रिस्पेक्ट हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, आणि जो माझाही असला पाहिजे. म्हणजे माझा पण रिस्पेक्ट समोरच्यासाठी असणं फार गरजेचं आहे. व्हेन आय से रिस्पेक्ट, त्याला हे नाही, म्हणजे अदबीनं वागणं नाही म्हणत आहे मी. एक रिस्पेक्ट असतो आपल्या व्यक्तीचा, कारण तिचं एक स्वतंत्र जग आहे, माझं एक स्वतंत्र जग आहे, आणि आम्ही दोघांनी मिळून बनवलेलं एक जग आहे. हे 3 जग राहणं फार गरजेचं आहे. एकाच जगात सगळं घडतंय, दिस इज रॉंग, ते जग कुठल्याही क्षणी नष्ट होऊ शकतं. 3 जग असले पाहिजेत, माझं, तिचं आणि आमच्या दोघांचं एक. हे मी कायम फॉलो करतो, आणि हे मला वाटतं हे दिस गोज व्हेरी लॉंग. हे खूप लांबपर्यंत नेत राहतं तुम्हाला कंपॅनियनशिपमध्ये. ही एक महत्वाची गोष्ट झाली. आता मिताली बरोबर क्लिक होत असतानाचे विचार काय चालू होते, तर म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही अजिबातच डेट करण्यासाठी भेटलो नाही. आम्ही टाइमपाससाठी भेटलो. अक्षरशः बघू ना काय, जरा भेटून बघू, मुलगी चांगली आहे, जरा भेटूया, बघू, जरा चिल मारूया. म्हणजे या ह्यानी की ती म्हणाली की आपण हॅरी पॉटर नाईट करूया, आपण हॅरी पॉटर बघूया एकत्र. बघून मी म्हटले ओके, हॅरी पॉटर बघूया, फेअर इनफ. मला काय, जे काही नव्हते माझ्याकडे हॅरी पॉटर वगैरे, मी उगाच म्हटलेलं माझ्याकडे हार्ड डिस्क आहे आणि त्याच्यात खूप सारे हॅरी पॉटरचे मूवीज आहेत, तसं काही नव्हतं. आणि नंतर जेव्हा आम्ही भेटत गेलो तेव्हा असं रिअलाइज झालं की तेव्हा मी दुसऱ्या कोणालाही भेटणं मी बंद केलं होतं. हा, म्हणजे मी भेटतच नव्हतो कुठल्याही मुलीला. अरे पण मी बंद केलं होतं ऍज इन जनरली म्हणजे नॉर्मल लोक. थांबतेस का आता जरा. आणि मला रिअलाइज झालं की मला सतत हिच्या बरोबर वेळ घालवायचा आहे. आणि ते जेव्हा रिअलाइज झालं की हा, ही मुलगी पाहिजे आयुष्यामध्ये, आणि ते एकाच वेळेला रिअलाइज झालं. बरं, याची बॅकस्टोरी अशी की
आमच्या दोघांचे म्हणजे आम्ही दोघंही आधी जेव्हा भेटलो पहिल्यांदा तेव्हा आम्ही वेगवेगळ्या रिलेशनशिप्समध्ये होतो. ती वेगळ्या रिलेशनशिपमध्ये होती, मी वेगळ्या रिलेशनशिपमध्ये होतो. आणि तेव्हा आमचं जे बोलणं होतं ते असं लंडनला जाणं आणि मग तिथे मी जस्ट लंडनला जाऊन आलो होतो, तर हॅरी पॉटर फॅन्स निघालो आम्ही दोघे, मग त्याबद्दल बोलणं चालू होतं. आणि मग परत भेटल्यानंतर जेव्हा मी मागचं कन्व्हर्सेशन हे करून पाहिलं तेव्हा असं रिअलाइज झालं की खरं तर तेव्हाही आपण एकमेकांना कदाचित आवडत होतो, आपण फक्त ते सांगत नव्हतो. आणि मग ते झालं. आता लग्न झालंय. सो या. सई, सिद्धार्थ असा माहितीये तुला मित्र म्हणून आणि तुम्ही ठीक आहे, पण माणूस म्हणून सिद्धार्थविषयी काय सांगशील? कारण एकत्र सिनेमा करताय, एकत्र भेटताय, इंडस्ट्रीत एकत्र असल्यामुळे मैत्री आहेत इतक्या वर्षांची, हळूहळू सिद्धार्थ कसा कळत गेलाय माणूस म्हणून? खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे कळत गेलाय, वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये कळत गेलाय. जीवाला जीव देणारा मित्र हा तर आहेच, त्याच्यात काही वादच नाही. पण त्याचबरोबर काय म्हणूया, माणसं धरून ठेवणारा किंवा पार्टी स्टार्टर किंवा गप्पा मारायला खूप आवडणारा, गॉसिप करायला खूप आवडणारा, स्वयंपाक करायला आवडणारा, आणि आता एक नवऱ्याची भूमिका पण तो निभावतोय. म्हणजे फॉर मी इट्स लाईक अ किड गेटिंग मॅरिड, आणि तो सगळं त्याच्या पावलावर सांभाळतोय. हा माझा दृष्टिकोन आहे. तर मला त्याचं भयंकर कौतुक वाटतं. टार्गेट्स किंवा गोल्स असतात आपल्या आयुष्यात काय काय, तो ते पूर्ण करायला लागला आहे. आधी खूप आळस करायचा, त्याचा आळस कमी झाला आहे आता. म्हणजे आम्ही दोघेही आळशी आहोत खरं तर. आम्हाला दोघांनाही एक सॉलिड पुश लागतो किंवा काहीतरी एक समोर लालच, म्हणजे काय टार्गेट लागतं, तरच आम्ही जागे होतो. नाहीतर तोपर्यंत आम्ही जागे होत नाही. पण तो आता कधी कधी टार्गेट शिवाय पण जागा व्हायला लागला आहे, विच इज अ व्हेरी वेलकमिंग चेंज. आणि क्वालिटी लाईफ तर तो आधीपासूनच जगतो. म्हणजे हौशी आहे, त्याला गॅजेट्स खूप आवडतात. ही इन्व्हेस्ट्स अ लॉट इन गॅजेट्स. ते काही त्याचं बदललेलं नाही आहे. त्यामुळे काही चांगल्या गोष्टी ज्या होत्या त्या अजून पॉलिश झाल्यात, आणि काही गोष्टी ज्या नव्हत्या त्या नव्याने आल्यात. आणि मला तर म्हणजे मिताली आणि सिद्धार्थ संसार करतायत हे अजूनसुद्धा कधी कधी पटत नाहीपेक्षा डायजेस्ट होत नाही, की 2 बाळं आहेत ही. मी याला खूपदा चिडवते पण, की तुम्ही चाइल्ड मॅरेज केलंय आणि 2 बाळं, लहान बाळं संसार करतायत. तर ते बघायला मला फार मजा येते. मला असं थांबणार आहे मी आता. सिद्धार्थ, मला सई विषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, कारण ती आता बॉलिवूड स्टार आहे, फिल्मफेअर, आणि त्याच्यानंतर तर आम्हाला आपली पोचली आहे यार. स्टेजवर तिला बघितल्यावर असं मस्त वाटलं, जिला आपण स्टार्टिंग आपली हे होती ती ऍक्टर, मी रिपोर्टर, आणि जे आपण पाहिले आणि आज ती ज्या लेवलला आहे, सो कुठेतरी ते छान वाटतं मराठी असल्यामुळे. सो असं आम्ही तिला पाहिले. पण तू आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यावर पाहिलंस नाही, म्हणजे तिच्या आयुष्यातले सगळे प्रसंग, मग ते कुठलेही असतील, तिला सगळे आठवलेत आता. तू एक तिला पाहिलेलं, बदललेलं, सईला एक माणूस म्हणून त्या वेळेला तो स्टँड घेतलेला, आणि तो तुला भावलेला, याविषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल मला. मला एक माहिती आहे की सई ही घरी परत येणारी मुलगी आहे. म्हणजे ती मराठीमध्ये तिनं कामाला सुरुवात केली. ती हिंदी सिनेसृष्टीत काम करते, भरपूर कामं करते, सिनेमे करते, वेब सिरीज करते, पण तिला परत मराठी सिनेमा करायला यायला आवडतं भयंकर. याला घरी परत येणं असं मी म्हणतो. आणि पर्सनल आयुष्यातही ती घरी परत येणारीच आहे. म्हणजे सगळं करणार, मीटिंगा करणार, ह्याव करणार, लोकांना भेटणार, केली तर पार्टी करणार, पण घरी परत जाणार. तिला सगळं सुरू करता येतं आणि तिला ते सगळं बाजूला ठेवून स्वतःचं जग इंटॅक्ट ठेवता येतं, जे खूप लोकांना नाही जमत. ते त्याच्यामध्ये हरवून जातात. मग आपलं घर नेमकं कुठलं हे कळत नाही. आणि जी क्वालिटी तिच्यामध्ये सुरुवातीपासून आहे आणि तिनं ती ठेवलेली आहे, आणि मला नाही वाटत आता कधी ती हरवून जाईल अशी ती मुलगी नाही आहे. तिला राईट फ्रॉम द बिगिनिंग पाहिलेलं आहे. म्हणजे तसं सगळ्या ऑडियन्सनी सुद्धा पाहिलेलं आहे. पण मी तिच्या
स्ट्रगलच्या काळापासनं किंवा असं आपण म्हणूया की तिचा आतला जो एक युद्ध चालू होतं तिच्या आतमध्ये की आपल्याला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे बघ, विचार कर, एका घरात 6 का 7 मुली एका घरात राहिलेल्यांपैकी ती आहे आणि आता स्वतःचं तिचं काय 45व्या मजल्यावर घर आहे. इथे विषय संपतो. म्हणजे हे माझ्यासाठी फार भारी आहे की तिला माझ्या मैत्रिणीनं एक अशक्य सामान घर घेतलेलं आहे. मी फारच सामान घर आहे ते तुम्ही बघाल तर वेडे व्हाल. आणि हे तिनं काहीही नसताना केलेलं आहे. असं नाही की बाबा खूप काहीतरी होतं आधीपासनं आणि मग त्याचं कन्व्हर्जन झालंय, नाही, ते 0 पासनं केलेलं आहे. आणि मला हेही माहितीये की तिला त्या 0चाही तिला जाणीव आहे. तिला माहितीये की 0 हा आयुष्यात कधीही येऊ शकतो, पण याचा अर्थ हा नाही की आपण 100 पर्यंत पोचायचं नाही. बरोबर. सो ते 100 तर आपण जगायचेच. 0 जेव्हा येईल तेव्हा ताकद असेलच आपल्याकडे ते 0 अनुभवायची आणि परत एकदा स्ट्रगल करायची. पण त्यामुळे ती काय म्हणतात त्याला, ती चाचपडून नाही काही करत. ती जे काही करते ते ती बँग ऑन करते. आणि सो प्रेम आहे माझं तिच्यावर. बरून आले तिला. नाही, पण असं आम्ही कधीच एकमेकांना हे या कधी गोष्टी- सांगितलं नाहीये. नाही, वेळ येत नाही की तुम्ही एवढे चांगले मित्र आपण ऐक ना माझं तुझ्यावर खूप, असं नाही करत आपण. ते ओकेजनली कधीतरी होतं किंवा कोणाची सध्या मला खूप एकटं वाटतं आणि मला कंटाळ, ओके आय लव्ह यू, असं ह्या ओकेजन्सना ते होतं. पण आता मी जे त्याच्याबद्दल बोलते किंवा तो जे माझ्याबद्दल बोलतोय हे मला पहिल्यांदा त्याच्याकडनं कळते. त्यामुळे इट्स लवली टू हिअर. बरं, मला सांग, ही श्रीदेवी जी आहे या सिनेमातली, ही आजच्या मुलींमध्ये किती % असायला पाहिजे? तशा पद्धतीनं आपण किती असायला हवं? ज्या पद्धतीनं ती विचार करते, ज्या पद्धतीनं ती वागतीये. 100% असायला हवं. मला श्रीदेवी खूप आवडते कारण तिच्यात ना एक गुडनेस आहे. म्हणजे तिला असं काय म्हणूया, आयुष्यातले क्षण एन्जॉय करत आयुष्य जगायला खूप आवडतं. म्हणजे ती असं म्हणते की एकत्र स्वयंपाक करायचा, मग रात्री चालायला जायचं. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणारी जी मुलगी आहे तशी ती आहे. आणि मला असं वाटतं की आयुष्यच छोट्या छोट्या गोष्टींनीच बनलेलं असतं आणि त्याच्यामुळेच तुमचं क्वालिटी डिसाईड होते की तुम्ही रडत खडत जगताय का तुम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत जगताय. तर ती आनंद घेत जगणारी आणि तिला काय पाहिजे हे माहीत असणारी मुलगी आहे. तर मला असं वाटतं की असायला हरकत नाही 80% पण मुलींनी श्रीदेवीसारखं. प्रसन्न, मला मला वाटतंय ऍक्च्युली थोडं जसं मी पाहिलेत त्याचे सेन्स, मुलं थोडी कन्फ्यूज असतात का चॉईस करताना? थोडा तो वाटतो, किंवा त्यांच्या अपेक्षा एकीला बघितलं की आणखीन थोडं दुसरीतही असू शकतं आपण. म्हणजे हे मुलींचे विचार आहेत हे. आता ती पण हो म्हणते. म्हणजे असं थोडं थोडं वाटत जातं प्रत्येक टप्प्याला जो सीन आम्ही पाहतो की मुलं अशीच असतात. तू आत्ताच प्रश्नाचं रूपांतर स्टेटमेंट मध्येच केलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे बोलायलाच काही राहिलेलं नाही, पण मला मुलं अशी असतात का? माझ्या मते असतात. मुलं कन्फ्युजडच असतात, त्यांना काहीही कळत नाही. असं नाही सांग, तू सांग. पण असतात. ऑन कॅमेरा म्हणजे आय अग्री. सी कन्फ्युजन, हा म्हणजे कन्फ्युजन त्यांना कळत नाही बेसिकली. हा, हे बघा, एक्झॅक्टली कन्फ्युजन होतं. पण विचार करा तीच ट्यूबलाईट जेव्हा व्यवस्थित पेटते तेव्हा ती जाता जात नाही, हे लक्षात ठेवा. आमचं कन्फ्युजन ह्यासाठी असतं पोरांचं, कारण मी 2 गोष्टी सांगतो. पोरगी ही तिच्या नवऱ्यावर बापासारखं प्रेम करते. ओके, सिम्पल. म्हणजे जसं वडिलांवर प्रेम करावं तसं ती प्रेम करते. नाही करायला पाहिजे पण मी सांगतोय ती करते. नाही तसं नाहीये तू. नाही म्हणजे ती माया असते आणि मुलगा हा त्याच्या बायकोवर त्याची मुलगी असल्यासारखं प्रेम करतो. काय बोलतोस तू यार? अरे खरं सांगतोय. वाय दिस इज रॉंग. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ते प्रेम माझ्या मते तरी मी मितालीवर जे प्रेम करतो ते मी जास्त प्रेम करतो असं माझं म्हणणं आहे. नाही, असं काही नाही. मुलगा जेव्हा खरंच खुरं प्रेमात पडतो, हो कोणालाही विचार तू, आम्ही पोरं खरं खुरं प्रेमात पडलो ना
तर आम्ही जास्त तीव्रतेनं प्रेम करतो, नाही का? तुला काय वाटतं? अच्छा. नाही, मला असं वाटतं कुठल्याही मुलीनी आपल्या नवऱ्यात तिचा बाप शोधायला जाऊ नये. पण शोधतात. चुकीचं आहे ते. यू माझ्या हॅव टू बाबांनी फिक्स असं इट. केलं नव्हतं नो, वगैरे. फिक्स इट. म्हणजे तुझं असं म्हणायचं उद्देश आहे की काही गुण त्या बघतात. Exactly. माझे बाबा आईशी असे वागायचे, एक्झॅक्टली. तर माझ्या नवऱ्याने माझ्याशी असं वागायला हवं. Compare मला करतात. मला त्याला तसं म्हणायचंय सई. हा, मी तेच तेही म्हणतो. चुकीचं आहे. म्हणते. कम्पेअर करतात, आम्ही नाही कम्पेअर करत. म्हणजे तुमच्याकडे होतं कम्पॅरिझन असं? आता नाही होत. आधी व्हायचं. हो, व्हायचं, ते सगळीकडेच होतं. कम्पेअर करतात तुम्ही मुली. बरं, तुमचे सगळे सीन शूट करताना तुम्ही धमालच केली असेल, पण असा एखादा सीन जो मला तुम्हाला सांगावा असं वाटेल इथे खास करून सिनेमातला? एका सीनमध्ये आमच्या डिरेक्शन डिपार्टमेंटच्या एका मुलाने काम केलंय आणि तो सीन मला विशेष आवडतो आणि त्याचा परफॉर्मन्स पण विशेष आहे आणि त्याला करून दाखवणारा आमचा दिग्दर्शक होता. त्यामुळे ते सगळं विटनेस करताना ना खूप खूप मजा आली. तो सीन कळेलच तुम्हाला कुठला आहे. पण अदरवाईज ऑल्सो म्हणजे खरं सांगायचं झालं तर आम्ही काही मजा करायला जात नाही, आम्ही शूट करायला जातो आणि त्या निमित्ताने गोष्टी घडतात, त्या खूप इंटरेस्टिंग असतात. माझ्या आठवणीत राहिलेली ही एक आठवण आणि हा सीन आहे सध्या. मला वाटतंय पहिली भेट श्रीदेवी आणि प्रसन्नची ती जी पहिली मला जी वाटतं भेट आहे. ट्रेलरमध्ये आहे. ट्रेलरमध्ये आहे, पण त्याचा अगदी पहिला भाग आहे. म्हणजे खरं ती भेट अख्खी तुम्ही पाहिलेली नाही ऑब्व्हियसली. ती तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हा प्रसन्न हा केवढा कन्फ्युज्ड आहे. म्हणजे अरे किती, कारण ती खूप मोठी भेट आहे. आणि पण तो श्रीदेवी छोटासा जो आहे टीजर मध्ये जो सीन दाखवलाय त्याच्यावरनच मी हा प्रश्न केला होता. एक्झॅक्टली. आणि श्रीदेवी जे स्कॅन करत सुटलेली आहे त्या प्रसन्नला, माय गॉड. आणि ते सैनी जे केलंय ना, ते प्लीज बघा तुम्ही, प्लीज, वेडे व्हाल खरंच. बरं, देखा जो तुझे यार हे गाणं पण धमाल आहे. म्हणजे ऑलरेडी ते आम्ही एन्जॉय केलेलं आहे सिनेमातनं, पण तुम्ही दोघांनी आणखीन त्याला मस्त मसाला भरलेला आहे. तर ते गाण्या काय सांगशील गाण्याविषयी? आता हे जे आहे ना, की आम्ही त्या गाण्याच्या वेळेला आम्ही धमाल मस्ती करायला गेलो असं समज. आम्ही दोघंही किंवा आम्ही दोघांनी असे आम्ही खूप सारे डान्स नंबर्स केलेत, असेवाले आम्ही रोल्स फार कमी केलेत की ज्याच्यामध्ये खूप डान्स आहे आणि अशा शिफॉनची साडी आणि जॅकेट्स वगैरे घालून 300 डान्सर्स नाचतात असे आम्ही रोल्सच खूप कमी केलेले आहेत. त्यामुळे आमची ती ख्याती नाहीये. बरोबर. पण हे गाणं बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली वाटणार आहे की या दोघांनी असे अनेक डान्स व्हिडिओज करायला पाहिजे, कारण आम्ही धुमाकूळ घातलेला आहे. आणि मी सिनेमाबद्दल नाही सांगणार, कारण ऑब्व्हियसली ते प्रेक्षक बघून ठरवतीलच की त्यांना कसं वाटतंय ते. पण मी गाण्याबाबतीत सांगू शकतो की वी बोथ आर प्राऊड ऑफ आवर सेल्स, की ते खूप हेक्टिक शूट होतं. नंबर 1, खूप कडाक्याच्या उन्हातलं शूट होतं ते. नंबर 2, आम्ही त्याच्यासाठी 6 दिवस म्हणजे अख्खा आठवडा आम्ही नित्यनेमाने रिहर्सल्स केल्या. आणि आमचे कोरिओग्राफर्स जे होते पप्पू मालू, त्या दोघांनी जे आमच्याकडनं काढून घेतलंय, म्हणजे असं एक उसासारखं प्रॉपर सगळा व्यवस्थित रस काढून घेतला. आणि आम्हालाच जाणवलं की अरे आपण उत्तम नाचतो, आपण खरंच भारी नाचतो, ते टॅप करायला पाहिजे. आणि ते त्यांनी टॅप केलं तेव्हा. बरोबर. आणि ते टॅप केल्यामुळे गाणं सुंदर दिसतंय यार, फारच कमाल दिसतंय. हो, ते आम्ही पाहिल्यावर आम्हाला पण ती झलक आवडली. आत्ता आपण एक फिल्मी सिनेमा आहे, सो एक रॅपिड फायर फिल्मी घेणार आहोत. डायलॉग वरून मूवी ओळखायचे 1 by 1. तर मला फारसं काही अभिनय करता येणार नाहीये, पण मी प्रयत्न करते. पाहिलं तर मला काही जमणार नाही येणार. उलट ते जास्त अवघड वाटावं. काय वाटतं ते आणखी अवघड बनेल. हा, म्हणजे सईसाठी पहिला तू हे नाही सांगायचं नाहीये सर, ओळखलंस तरी. हा, हम जहाँ खडे होते हैं लाइन वहीं से शुरू हो जाती है. दीवार. बरोबर आहे. क्या बात है. बरोबर आहे. नाही, कुली. हे कुठलेच सिनेमा नाही आहेत. तू डायलॉग घेऊन डायलॉग बोलून प्लीज मला याचं उत्तर देऊ दे ना. हा, मग बरं बोल. थांब, मलाही नाही आठवते.
मी 2 नावांमध्ये कन्फ्युजन, पण ते दोन्ही मला नावं आठवत नाहीत, म्हणजे सगळंच कन्फ्युजन झालेलं आहे माझं. हा तू तरी ती 2 कन्फ्युजन हा, नावं परत एकदा नाही 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 का तू त्या काळात नको जाऊस, ते आत्तातलं आहे. हो हो अमिताभ बच्चनचं आहे सिद्धार्थ. मग त्या हम जहाँ काळातलं से खड़े होते हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू हो जाती है ए ए ए ए थांब थांब नाही आनंद ना. हा हा हम हे काय अरे असं डाटा ठेवून काहीतरी म्हटलंय का? कुली ना. थांब बरं जरा. जहाँ खड़े होते हैं लाइन वही से शुरू होते, असं आहे ना काहीतरी. अमर अकबर अँथनी. ना झाले सगळे सिनेमे संपतील आता थोड्या वेळाने. नाही सांग, विसरलो. कालिया. कालिया. ओके, सॉरी मला हे माहित नव्हतं. आता मी कोणाला विचारू मला विचार. हा, ओके. पण तू असं हा, मेरी हाँ ओके मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ. आता मी त्या स्टाईल मध्ये नाही मिल गया. ना. मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ. एक तर आर्टिस्ट सांग, मग तुला नाव, नाव, नाव. तेच आहे ना, मग तेच कोई मिलच आहे. जादू नाही. पिक्चर कुठला आहे? जादू मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया त्याचे गया पार्ट माँ. आहेत ना. क्रिश. मी हिंडिली. सो कोई मिल गयाचाच पाठ क्रिश आहे का? हो. माझं बरोबर आहे. हा जरा सोपा आहे. सईला विचारते, एक उत्तर ती बरोबर देईल. तरी बरोबर. हा. बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. ओ माय गॉड. बाय. परत भेटूया. म्हणजे हे जर का हे मला नाही माहिती. सांग ना कुठलं आहे. आनंद आनंद आनंद. ओके, दिलंय बरोबर उत्तर दिलंय. तारीख पे तारीख मिलती रही है लेकिन इंसाफ नहीं मिलता माय लॉर्ड. मिलते हैं तो सिर्फ तारीख. सनी देओल. असा सिनेमा नाहीये. मिलती है तो डायलॉग बरोबर आहे, पण सनी देओल नावाचा सिनेमा सनी देओल नाहीये. नावाचा सिनेमा. पण सनी देओलचा पण डायलॉग. हा पण कुठल्या सिनेमा? दामिनी. येस. ओके, पुढचा सहीसाठी. देन फिल्में सिर्फ 3 चीजों की वजह से चलती है. एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट. विद्या बालन. हे त्या ऍक्टर्सच्या नावाचे सिनेमे नाही आहेत, त्यांची टायटल्स वेगळी आहेत. त्यांचा कुठला सिनेमा? ओ डॅम. काय फिल्मचं नाव आहे यार? नॅशनल अवॉर्ड मिळाले. डर्टी पिक्चर. डर्टी पिक्चर. पुष्पा आय हेट टीयर्स. सांग बाबा तू. पुष्पा आय हेट टीयर्स. हा सिनेमा कुठला? पुष्पा. पुष्पा आय हेट टीयर्स. पुष्पा. देसाप ना. नाही नाही, राजेश खन्ना. त्याने ऍक्टिंग मध्ये राजेश पुष्पा खन्ना. ना, म्हणजे मग ऍक्टिंग चुकली असेल. ना ना ना, तू असं केलंच बरोबर ते. पुष्पा आय हेट टीयर्स. पुष्पा तू मिक्स करतोय राजेश खन्ना आणि देवानंद यांना मिक्स नाही, करतोय. माझ्या डोळ्यात गेलं काहीतरी. नाही नाही आठवत आहे. अमर प्रेम. अमर प्रेम. ओके. राहुल नाम तो सुना ही होगा. कुछ कुछ होता है. व्हॉट? कुछ होता है. मी पण यस म्हणते. राहुल नाम सुना. राहुल नाम तो सुना ही होगा. कुछ कुछ होता है. राहुल नाम तो सुना ही होगा. राहुल. शाहरुख खान समोर कोण असते? कुछ कुछ होता है ना. ओम शांती ओम. ना. त्याच्यात पण आहे हा डायलॉग. दिल तो पागल है. येस. ओ सबंध पिक्चर तेच डायलॉग आहे. राहुल हा, नाम तो सुना त्याचं ही होगा. नाव सगळीकडे राहुल आहे. नको आहे. आता हा आता तुमच्या सिनेमातला डायलॉग आहे. चड्डीत राहायचं, चड्डीत. कुठलं? काय माहिती. क्लासमेट्स. अच्छा, ओके. ओके. आता शब्दावरून चित्रपट ओळखायचा आहे. ओके. या. म्हणजे त्यातला कॅरेक्टर त्या कुठल्या पिक्चर मध्ये होतं. ओके. टकलू हैवान. मला नाही माहिती. थांब. टकलू हैवान. ब ब ब मराठी हो सिनेमा हो आहे. हो, टकलू हैवान. धडाकेबाज. धडाकेबाज नाही, धूम धडाका. टकलू. दे धडा. दे धडा. असं पण काही. सही हा झालाय राऊंड. टकलू हैवान. टकलू हैवान. सांग आता. थरथराट. ओ डॅम. शिकणार. ओके. गिधड. गिधड.
गिधाड जे त्या पिक्चर मध्ये सारखं येतं. आता हे कोठाऱ्यांचे सिनेमे शोले. नो नाही, कोठाऱ्यांचे कोठाऱ्यांचा सिनेमे मराठीतले. गिधाड. महेश कोठारे यांचा सिनेमा आहे. आणि ज्याच्यात आय थिंक आदिनाथ कोठारे झपाटलेला लहानपणीचं माझा चकुला. ही इतक्या हिंट दिल्यानंतर हो पण याला गाड त्याला गाड. आता हे हाच सिनेमा आहे ना एक. ना ह्याला गाड त्याला गाड हा जो डायलॉग आहे ह्याला गाड त्याला गाड शब्द हा फेमस आहे त्या याला गाड त्याला गाड. हा. जत्रा Yes. परत बोला आवाज गेला जत्रा स्मगलर बाबू कालिया. स्मगलर बाबू कालिया गाजलेला चित्रपट आहे सचिन पिळगावकर यांचा आणि त्या पिक्चरमध्ये स्मगलर बाबू कालिया हे कॅरेक्टर आहे. सो मेनी हिंट्स. हो खूप हिंट झाल्या. नाही माहिती. सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर दोघांनी काम केलेलं आहे. अशोक सराफही आहेत अशी त्यामध्ये ना. नाही नवीन नसेल म्हणजे असं मी म्हणतोय. अगदी अलीकडचा नाही सातपुते. ना, अगदी अलीकडचा पण नाही पण नवरा माझा नवसाचा आवाज 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 नवरा माझा नवसाचा. एक्साइटमेंट मध्ये दिल्यानंतर माईक नव्हतं तिकडे. ओके आता रॅपिड फायर मला एक आहे ए, पण तू आता हे सांगतोयस का किती- तिला? ना ना हा नाही. तो कसा सांगणार? ओके विश्वास सरपोतदार हे जरा कठीण आहे पण पिक्चर गाजलेला आहे. विश्वास सरपोतदार हे काय आहे पण आता हे शब्द आहेत की जे कॅरेक्टर त्या पिक्चर मध्ये गाजलेले आहेत. अय्यो. गाजलेला चित्रपट आहे जुना ज्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर अशी सगळी भट्टी होती आणि त्यातलं हे कॅरेक्टर आहे. नाही टीम एकदमच रिसर्च करून हो. मला क्वेश्चन नाही माहित. पास. मी पण 2 परत मिनिटं अशी बनवा बनवी आहे का? येस. ओ आता आहे. अशी बनव. हा ओके आत्ताचा जो रॅपिड फायर राऊंड आहे तो खूपच धमाल झालेला आहे. अर्थात Not really. पण हा, मजा. खरं पण तर मजा आली कारण आपण परत जुन्या ह्याच्यात गेलो आणि आठवायला लागलो. हो यार पण हे सिनेमे किती परत पाण्यात बघायला ते पण पाहिजे. कळलं. परत बघायला पाहिजे. बिंज वॉच या सिनेमांचं झालं पाहिजे परत. नाही पण आता आम्ही एक्साइटेड आहोत श्रीदेवी प्रसन्नसाठी. तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांविषयी बोललात आणि त्यामुळे अर्थात ती केमिस्ट्री आम्हाला ऑनस्क्रीन पाहायला आवडेल कारण असे तुम्ही माहिती आहात पण ज्या पद्धतीने तुम्ही मोकळे मला वाटतं पहिल्यांदाच असं तुम्ही म्हणताय की आपण बोलतो एकमेकांविषयी त्यामुळे आणखीन उत्सुकता कदाचित प्रेक्षकांची वाढेल सिनेमागृहात जाऊन पाहण्यासाठी आणि या सिनेमासाठी लोकमत फिल्मीकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.